हॅलो मॉर्निंग. ते माझे पिंपल्स आले होते म्हणून ते मी रात्री लावलेलं आहे, क्रीम लावलेली पिंपल्स बसण्यासाठी. आणि इकडे चालू आहे त्यांचं खेळायचं काम दोघांचं. 10:15 वाजलेत आणि अक्काने सकाळी सकाळी म्हटले की मी आता घरी जाणार आहे. लगेच इकडे आला. नको ए नको मला साखर त्याला घे. म्हटलं उद्या चहा झाला, चहा घेऊन लावायला नाही करतो ना. चालतंय ना आम्हाला ते. हाय ना हा बाई घ्या या चहा. पातीला घे, पातीला घे बर चहा घे. चला आता चला, आज आम्हाला दोघींना असं मस्त गरमागरम चहा आला. आम्ही चहा घेतो आणि मग आमचं करतो. मेन आमचा हिरो हा आहे, ही नाहीये. ही साईड ऍक्टर आहे, एक्स्ट्रा आहे. हा आमचा मेन ऍक्टर. अरे बघ, मेन ऍक्टरला राग आला, ती साईड ऍक्टर मध्ये आली तर चहा छान केलं रे. हे बघ आवो आज तुला काय कुकीज वगैरे काही नाही? अच्छा नको आकाश, चहा पाडेल तू माझ्या अंगावर ग. पडू दे त्याच्यात काय. मस्त केला. माझा चहा चांगलाच असतो. तुझं काय झालं आकाश? छान झालं. तुझं दावण केलं लगेच छान झाला का? तसंच मी केला. मी केला चहा चांगलाच असतो. मी केला लगेच म्हणलेस नाही नाही थोडं हेच कमी झालं तेच कमी झालं ना, हेच कमी तेव्हा झालं तेच कमी. अक्कानी थोडी म्हटलं म्हणून 5 चमचा साखर टाकलेली आहे फक्त. मग तिला पाणीच झालं असेल का? का गोड घ्यायची सवय नाही. हळूहळू लावायची काय होत त्याला. अक्का तुम्ही थोडी म्हणतात म्हणजे तेव्हा 1 चमचा का? नाही 2 चमचे. पाय मग थोडी म्हणलं 2 चमचे आणि रेग्युलर किती काका? एवढी 1 वाटी ना तेवढी 1 कपाल टाकी ते आमची इथं म्हणजे 7-8 चमचे. तुम्हाला आता ते सोपं वाटतंय का रे? वरून हळूहळू होईन ते. पण नानाची शुगर चेक केली तर 122 आलती. आणि अक्का तुझी 126. कधी म्हणजे सकाळची का? नाही दुपारी केली होती अशी जेवणाला. चालतंय ते, असं काही नाहीये. पण अक्का ते जरा साखर कमी करावं. मी तर माझ्या मतानं बरोबर केली. ते साखर कमी केली की हाडे व्यवस्थित होतात. साखरेने हाडे कमकुवत होतात. कमकुवत म्हणजे कसं की कॅल्शियम ऍब्सॉर्ब होत नाही. अहो ते वाटत पाणी त्याचं. चमचा तर खेळायला द्यायचाच नाही बरं का याच्या. नाही कधी पण ते तोंडामध्ये लागू शकतं ना. हा ते चमचे खेळायला दिले की चालता फिरता तू केला हे भूकंप आहे तू. लाव खाते. अरे मी चहा घेऊ की नको बाळा? मला गरम गरम चहा घेऊ दे ना. पाय का पाय रे वरून. किती बाई ते चहा किती आरडावाडा करून चालला बघ ना इकडे. घे त्याला तिकडे. अहो इकडे त्यातच मी आता त्याची आंघोळीची तयारी करणार. बाबू गिझर चालू करेल हे. मग पाणी तापलं असेल. नाही ना नाही ताप. मी तर लई बाई नुसतं दात घासूस तर बंद चालू करते तरी लई मला तापलं असं वरून करायची पाणी. किती टाइम झाला actually? मी तर 5 मिनिटात सुद्धा ठेवत नाही. आवने काल संडू केली होती का? केलती का अक्का? काय आवयाशने संडास नाही. हा कुठे गेली? बंद करे थोडा वेळ जर. काल काल केली होती का? केली होती ना ग? केली होती ना रे. कधी केली? मी नाही का साफ केला आहे ना का? नाही ना रे, तुला सांगितली होती वाटतं का करायला? मी काल नव्हती केली, काल परवा झाली होती. हो का? मग काय परवा दोनदा झालती वाटतं. परवा दोनदा झालती. हा जाऊ दे. किती दिवसांनी ते लावित अक्का? माझ्या शाळेत असताना शाळेत असताना ना या असं तेल अशा याच्यातून असं खाली गळायचं का?
इतकं तेल लावायचं. तू किती तेल वाया घालवलं घरातलं. मी नाही, हेच लावायचे म्हणून तर केसांची असं आहे ना काका. तरी काय फायदा नाही. तशी केस गळ आणि डुकली डुकली चड्डी पिऊन बसली. त्याला बोल देत नाही म्हणून तू ओरडता का. आओ 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 बघ गळ्या बघ काय. तुझं लावायचं का. हा? नाही तुला तर लावायचं नाही. ते बघ. किती दिवस पाळायचं होतं का आता. 13 दिवस पाळतो ना आपण. काही लावायचं नाही डोक्याला, हे काय? तेल लावायचं नाही, केस धुवायचे नाही असं हे ना. काय? तू का पाहत नाही मग? हा हे बघ दहाव्याच्या दिवशी केस धुवायचे. पिकाचू पिकापी पिकाचू पिकापी पिकाचू पिकापी. झाले किती वाजले. बाईची इंटर झाली की नाही अजून. मला नाही माहिती. तुझ्याकडेच आहे ना हे? अरे तुझ्या ह्याच्यात येत नाही, मी नाही केले अजून. माझं यालाच हे होऊन जात अरे. आता मी काय करू. ऍप होऊन जात. घे वापर आयफोन. नाही आता काय आयफोनचं खरंच काही एवढा उपयोगच नाही. मेमरी का नाही ती बी पहा, नाही तर मग काय बस तिच्या भरोशावर. नाही येते. तिने सांगितलं असतं कालच किंवा फोन केला असता. मेसेज नाही अजून काहीच नाही. अवेश आज कुठे गेला तरी सकाळी तू बाळा. हो हो करणार आहे. चालेल ना तू तापले त्याचं पाणी. हो. त्याला आंघोळ मला कर. ऐक ना डी दिलाय का. नाही दिलं. देतो का. अहो 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 कोण आहे बघ. मी रात्रीच लावणार होती पण मग आता म्हणलं लई जास्त वेळ झाला. लावून आले. हा ना मस्त झालं असतं छान. मग शांतच. पण म्हटलं जाऊ दे असं काहीच असलं त्याच्यामुळे झालं की लगेच. रात्री तर बसलोच ना आपण तसंच कवर. मग नंतर डोक्यात आलं बस झाला निघालं पण पाहिजे ना. निघाल तर आमचा तो एक डबा राहिलेला बरं का इथं. कोणता स्टीलचा का. स्टीलचा तो पक्का झाकला डबा आहे ना. तो भाजी न्यायचा आणि राहणार. त्याच्यामुळे तिची जरा जातच ते झालं अडचण. म्हणलं आता मी गेले का कोणता पहिले डाबा. एक राहील मी सारा आणला होता आणते ते. हा 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 उभा डाबा ना. हा. हा बरं वाटतं बाई. व्हाईटेट्स निघाले बघ. काही पावा पाव म्हणजे इन्फॉर्मेशन आहे. दिसतंय की नाही मला माहित नाही पण खूप निघाले म्हणजे. हा माझं लक्ष येऊ द्यात. नाही व्हाईट स्ट्रीप असल्यामुळे जास्त लक्षात येतात ते की खूप निघाले. पाय हो बच्चे पाहते मी बचेला बची हो. तर बापरे इतके निघाले. मी एवढं क्लीन करून सुद्धा एवढे व्हाईट हेड्स निघतात ते म्हणजे काय. मला अजून एक बराच वेळेस हे करायला लागेल. आज बाय द वे हातांचे वॅक्स केलेत घरीच. स्ट्रिप्स मारल्यात हेवाल्या वेटच्या. हिवाली याच्या स्ट्रिप्स नेहमी आज वॅक्स केलेत हातांचे. क्लीन वाटतात एकदम मस्त. दाखव दिसतोय का. हा कर हा आ म्हटलंय तर तू असंच कर. जीभ दाखवतो पण एक दात दिसतोय मला तुला. आजी चालली बरं तुला सोडून लवकर. अहो आजी चालली बरं का. चाट मारते आपल्याला. तुला इकडे नादी बदल लागेल जाणार निघून. हो हो आ करतोय पण त्याला कळत नाही. जीभ दाखवतो नखरं. हे बघ काय केलं तू. काय केलं हे सगळं ना लक्ष नव्हतं. 2 मिनिटं फक्त याने बघ दे म्हणतो मला पाय. हे सगळं एवढं मॉइश्चरायझर बाहेर काढून ठेवलं आणि सगळे हात भरवले आणि दे दे म्हणतो. बघ आता काय करावं का त्याच्यामुळं लावून देते तुला. कसं ओरडतं बघितलं ना अक्का.
हो ना, कसं वाटतं. म्हणजे 1 मिनिट जर लक्ष दिलं हा काही पण करू शकतात मुलं. त्याच्यामुळं मॉइश्चरायझरच्या बॉटल्स देणे चुकीचं आहे आता खरंच. हे बघ खाली पण सांडवलं. दे म्हणतो ते बघ, ते बघ ग कसं ओढतोय. हे बघ. काय कसं करू राहिलं? कसं करू राहिलं पाय. आपण पूर्ण पॅक केलंय बरं बॉटल. म्हणून ते व्हिडिओ लोकांचे पुरं पिठं काढून तोंडामध्ये करतात, साबण लावून ठेवतात. म्हणजे चालू झालं याची स्टेज आता है ना. तर मी ती जी नोज स्ट्रिप्स लावली होती आणि खूप छान असं क्लीन झालेत आणि सगळे माझे जे व्हाईट हेड्स वगैरे जे आहेत ते सगळे निघालेत ते बघू शकता तुम्ही. तर मस्त एकदम छान असं क्लीन झालेलं आहे. खूप छान वाटतं आणि एकदम सॉफ्ट माझा नोज झालेलं आहे. जे पार्लरमध्ये स्टीम वगैरे देऊन जे ते कचकच करतात ना त्याने फार भीती वाटते. म्हणून मग म्हटलं चला आज यावेळेस स्ट्रिप्स यूज करून बघूया. कारण प्रत्येक वेळेस पार्लरमधून त्यानं खूप असं खरडून काढतात आणि त्याने खूप इरिटेशन पण होतं. तर म्हटलं आज नो स्ट्रिप यूज केली आहे तर छान वाटलं आणि डॉक्टर विशेलचीच केली आहे. कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण त्यांचं खरंच छान आहे आणि मेडिकेटेड आहे म्हणून मग त्यांचं यूज केलं की छान वाटतं. तर असं आजी तुझी कंप्लेंट्स काय सांगते. काय केलं आजी काय नाही घेऊन जवळ. हां मी खाली गेला ना, हां मग निघाला तिथं थांबला होता. मग बघितलं ना मी हा. काही दिसाना मला. हां मग म्हणलं का रे बाळा कुठं आहे. हा. लगेच मागं फिरलं आणि तिथं जवळ असलं गेलं जवळ. मी तर सांगत तुला की माझा ग्लास तर गेला मला काढून दे. गिरणी हां मग लगेच यानं ग्लास घातला आणि इकडे आणलं होते. अरे बापरे हुशार झाला मग तू तर. अवेश हा. आजीला सांगितलं तू कुठे गेलं ज्याला आहे ना. सांगितलं तू आजीला. चला झोपायची तयारी करा. उद्या आपला उपवास आहे. साबुदाणा भिजत टाकला, भगरी भिजत टाकली मस्तपैकी. खजूर वगैरे आवरून आधीच आणून ठेवले. बरं सांग ना, ऐक ना. उद्या म्हटलं महाशिवरात्रीलाच तुम्ही आलते आणि इकडे शिवरात्रीला चालू होतं हे करायला माझं लग्नाचं जमवायला. हो, शिवरात्रीच्या दिवशी जमलं तुझं आहे ना. किती चांगलं दिवशी जमलं लग्न माझं. शिवरात्रीच्या आणि मस्त फराळाचं वगैरे यांनी इकडच्या माणसांनी केलेलं होतं आहे ना. हा. कोण कोण आलतं का आपण. सचिन तात्या, हा नाना, मी, तू चौक होता. गोविंदा पण होता ना. मग पहिल्यांदा गोविंदा पण होता आणि हॉटेलमध्ये थांबलो का आपण तिथं. गोविंदा पण म्हणजे उद्या माझं लग्न जमलं तो दिवस आहे. महाशिवरात्री किती चांगला दिवस आहे बघ बरं. अशी जेव्हा महाशिवरात्री तेव्हा त्या माझ्याच लक्षात येतं की हाय वा माझं हे झालं होतं असं. भाऊ तर मस्तपैकी मांडीवर झोपून गेला आणि सगळं आता आवरलं. जेवण वगैरे पण झाले आणि आता उद्याचं काही तयारी करायची ते तर उद्याच करू. सकाळी लवकर पण उठायचं आहे. तर हेच इंटरेस्टिंग आहे उद्याच्या महाशिवरात्रीनिमित्त की जेव्हा फर्स्ट टाईम मी माझी फॅमिली जी आहे ती वरूनकडे त्यांच्याकडे बघायला आणलेली आणि सगळी फॅमिली बघायला आलेली. माझा आई वडील भाऊ आणि मी आणि माझे काका वगैरे आम्ही सगळे उद्याच्या दिवशी इथे आलेलो आणि मग आमचा पाहण्याचा जो कार्यक्रम आहे तो ह्या दिवशी झाला. तर खूप लकी आहे उद्याचा दिवस माझ्यासाठी आणि खूप वेगवेगळ्या आठवणींसोबत जुडलेला आहे. मग मस्तपणे ते म्हणतो ना आपण पोह्यांचा कार्यक्रम. तर माझा पोह्यांचा कार्यक्रम तो इथे झाला. त्याच्या आधी तर आमचं हे झालं होतं. याच्यावरती मी नवीन वेगळे व्हिडिओज बनवेल तर तुमची रिक्वेस्ट असेल तर. पण महाशिवरात्रीच्या दिवशी माझा कांदे पोह्यांचा कार्यक्रम झालेला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग सगळी बोलणी वगैरे झाली आणि छान त्या दिवशी सगळं फराळाचंच वगैरे होतं. म्हणायला कार्यक्रम कांदे पोह्यांचं पण सगळं फराळाचं वगैरेच होतं. मग ह्यांनी हे चिप्स वगैरे शेंगदाण्याची आमटी किंवा मग आणि साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवलेली होती काकूंकडनं बाईकडनं. तर आमचं सगळं बोलणं वगैरे झालं, सगळं झालं आणि मग फायनली मी मग आईवडिलांना वगैरे घेऊन परत हॉटेलवरती राहिले. कारण ते यायच्या आधी मी हॉटेल वगैरे सगळं बुकिंग केलेलं होतं. कारण मी जॉब वगैरे पण करत होते आणि येणार म्हणून राहणार कुठे ना. आपण रूमवर वगैरे राहतो आणि एवढं सगळं फॅमिलीला ठेवणं शक्य नव्हतं. पण मग माझ्या रूमच्या शेजारीच एक छान हॉटेल होतं. तिथे मी राहण्याची वगैरे सोय केली होती आणि त्याच्यासोबतच त्या दिवशी मी तिथे राहिले.
तर आणि हॉटेलमध्ये पण छान ब्रेकफास्टमध्ये वगैरे सगळं उपवासाची खिचडी वगैरे सगळे असेच पदार्थ होते, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही. पैसे तयारी करू. तर चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. आता झोपायचं 10 वाजल्यात. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.